दुर्योधन दुःशासन झाले पण एकही इथं कृष्ण होऊन पावला नाही। आत्महत्या केलेल्या डॉक्टर मुलीच्या वडिलांनी हा संताप व्यक्त केलाय। मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे, माझ्या मुलीवर जो अन्याय झाला हे सगळे लोक फक्त बघ्याची भूमिका घेतली। दुर्योधन दुःशासन इथे मोठ्या प्रमाणात झाले मात्र एकही कृष्ण म्हणून पावला नाही अशी खंत या आत्महत्या केलेल्या डॉक्टर मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली। आणि तिथे गेल्याच्या नंतर एक माझ्या इनावळखीचा माणूस होता, कोण दष्टपुष्ट होता, कोण होता काही मला माहिती नाही। सर तुम्ही मॅडमचे वडील का? म्हणलं हो। आणि मग काही लागलं तर मला सांगा। आता माझ्या मनात काही नाही, तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरलं म्हणून घेतलं। म्हणले जाऊ दे, त्यांचं काय आपल्याला काय गरज आहे यांची, असं म्हणले बाहेर आलो, म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं। त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं असं म्हणला। मग ती म्हणली, ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कुणाला बी असं बोलत जाऊ नका, ही लोक म्हणली काहीतरी असं माझ्यावर दबाव आणाय बघतात म्हणली, त्याच्यामुळे बोलत जाऊ नका। मी कशाला बोललो, पुन्हा नाही बोललो। ज्यावेळेस हा मृतदेह आढळला गळफास घेतलेल्यावर त्याच्या आधी कधी बोलणं झालं होतं तुमचं, कधी येणार होते? हो, मग ते दिवाळीचं ते आता सांगितलं तसं। आता काय मागणी आहे बाबा तुमची? आमचं मागणं एकच आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीची हो।